नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजविद्या.इन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आज आपण जे भूगोलचं जे दुसरं प्रकरण आहे, पृथ्वीचे अंतरंग, हे आपण अभ्यासणार आहोत. तर परीक्षेच्या दृष्टीने ह्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न फक्त विचारला जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पूर्ण प्रकरण बनवणं, काय महत्त्वाचं आहे, काय नाही, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर बघा बघा ह्या काही ज्या करून पहा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाचण्यामध्ये ते करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच फक्त आपण काय करायच्या हायलाईट मी या ठिकाणी करून देतोय आणि त्या तुम्ही बघायच्या आहेत. बघा, आता या ठिकाणी पृथ्वीबद्दल काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. तर काय काय आहे बघा, कसं असतंय, जसं कावळ्याची नजर असते किंवा कोणत्याही प्राण्यांच्या ते अशी भक्षकावर जसं नजर ठेवून असतोय, तसं नजर आपण ह्याच्यावर ठेवायची आहे. आणि त्यातून काय आहे बाबा, कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, हे फक्त जाणून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही बघताय, मी पण अगोदर हे सगळं बघितलेलं आहे. तर त्याच्यात असं प्रश्न पडेल किंवा एन-एम-एमसाठी प्रश्न विचारला जाऊ शकेल, असं ह्याच्यामध्ये बनवणं आता या पहिल्या पेजवर तरी काय नाही नाही. हं. पुढं बघा. हं. ह्या ज्या ह्या म्हणजे चौकोनामध्ये जे दिलेल्या गोष्टी असतात का नाही, त्याच्यावर आपण जरा जास्त फोकस करायचा. लक्षात आलं का? आणि त्या गोष्टी थोड्या बघायच्या. म्हणजे बघा, विषय काय आहे, आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. बघा, पृथ्वीची निर्मिती कधी झाली? 460 वर्षापूर्वी. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली. पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या भागालाच भूकवच म्हणून संबोधले जाते. अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. यातील काय महत्वाचं आहे आता? पहिलं वाक्य जे तुम्हाला हायलाईट करून दिलेलं आहे आणि ते तुम्ही काय करायचं आहे? अभ्यासायचं आहे. का आता भौगोलिक काही स्पष्टीकरण आहेत. हे चार्ट आहे तो महत्वाचा आहे आणि हे त्या ठिकाणी जे पृथ्वीची आकृती दिली आहे ते. पृथ्वीच्या अंतरंगाचे काही विभाग आहेत. भूकवच, प्रावरण आणि गाभ. बघा या ठिकाणी हे जे आहे हे भूकवच म्हणजे बाहेरचं त्यावर तिथं आपण राहतो. हे प्रावरण म्हणजे आत. हे बाह्य गाभा आणि हा अंतर्गाभा म्हणजे हे गाभा आहे. गाभ्यामध्ये 2 भाग पडलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हं? बघा, भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. ती सरासरी 30 ते 35 किमी मानली जाते. हं? आता या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. हे काय एवढा मोठा इश्यू नाही आहे बाबा. आता हे आहे बघा महत्वाचं. बघा, आता भूकवचाची सरासरी जाडी इथं दिलेली आहे. त्यानंतर प्रावरणाची जाडी इथं दिलेली आहे. ह्या तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का. हे डायग्रामच तुम्ही पाठ करून ठेवायची, ती तुमच्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे. हं? लक्षात आलं का? आता बघा या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामधील मूलद्रव्ये आणि कोणकोणती मूलद्रव्ये आहेत आणि त्यांची घनता, जसं आपण खाली खाली जाऊ तशी त्यांची घनता कशी होत जाते बळवणं, जास्त होत जाते. त्यामुळे ते तुम्ही थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे जे हे आहे बघा, खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कॉर्नरलँड या शास्त्रज्ञाने शोधून काढले. बघा, प्रश्न झाला का तयार लगेच इथं शास्त्रज्ञाचं नाव. ते तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि त्याने त्याशी ती नावं दिलेली आहे. भूकवच व प्रावरण प्रावरण यांच्यात विलगता आहे हे ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढले त्याने त्याचे नाव मोहोरोव्हिस्किस होते. त्यामुळे या विलगतेला मोहो विलगता असे नाव देण्यात आले. बघा लगेच
हे बाळवणं जे आहे ते लगेच ह्या गोष्टी फक्त बघायच्या. प्रावरण आणि गाभा यांच्या विलगता आहे. हा, गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली. त्या विलगतेला गटेनबर्ग विलगता असे नाव देण्यात आलं. झालं का? इथं 3 प्रश्न तयार होतात. पण तुम्हाला 3 प्रश्न टॉपिक विचारणार आहेत का? नाही. तुम्हाला विचारणार किती आहेत? फक्त 1 प्रश्न. त्यामुळे फक्त तो 1 प्रश्न बाळांनो समजून घ्यायचा आहे. कुठला येऊ शकतोय. हां, जे हायलाइट केलेले जे काही गोष्टी आहेत, त्याच भागावरून प्रश्न विचारला जाऊ शकतोय. आता इथं ही प्रत्येक ठिकाणाची किती खोली आहे, किती हे आहे, ते सगळं तुम्हाला कुठं दिलेलं आहे? बघा, ही जी तुम्ही वरती आकृती आहे की नाही, ह्या आकृतीमध्ये. ह्या आकृतीमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ही जी आकृती दिसते, हा आकृतिबंध. ह्या आकृतिबंधच लक्षात ठेवायचा. बस. ह्या आकृतिबंधामध्ये जे सगळं दिलेलं आहे, ते सगळं खाली दिलेलं आहे स्पष्ट करून. ते तुम्ही लक्षात ठेवले की बस. तुम्हाला इतर काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे बाबा. हं. आता हे थोडं बघा. नाही बघितलं तरी चालेल, तुम्हाला काही एवढा विषय नाही. हं? बघा, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जो केंद्रभाग आहे त्याची घनता या ठिकाणी दिलेली आहे 13.3 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. हं? आणि या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात, त्यामुळे त्यास निफे असेही म्हणतात. हं? लक्षात आलं? तुम्हाला मी देतोय ते फक्त करून घ्यायचं बघा, बास. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. आता या ठिकाणी भरपूर माहिती दिली आहे, भरपूर माहिती आहे. हं? तुम्हाला काय वाटतं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकेल? हां, बघा. बस बरोबर. हां, तुम्ही या प्रकरणामध्ये मी जेवढ्या हायलाईट करून दिलेल्या काही गोष्टी आहेत, त्याचा बघा, आपल्याला याच्यामध्ये पीएचडी करायची नाही, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. फक्त 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर विचारले जाणार, त्याचा म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं काय आहे, ते तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं आहे. तिथं तुम्ही काय करायचं आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि तुम्ही बाळांनो एन-एम-एम-एस परीक्षा पास व्हायची आहे. एक या ठिकाणी बघा, जागतिक वसुंधरा दिन कधी असतोय? हां, हे जरा सर्च करायचं आणि ते तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथे जे काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. हं? बाकी तुम्हाला इतर करण्याची काही गरज नाही आणि याच्याबद्दल जर ज्यादा आणि जर तुमची करण्याची इच्छा असेल, तर आपल्या राजविद्या.in या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाणे, क्रोम किंवा Googleवर जाणे आणि त्या ठिकाणी राजविद्या.in टाइप करणे, तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. सगळी माहिती म्हणजे काय? त्या ठिकाणी तुम्हाला आय-एम-पी नोट्स मिळतील, आय-एम-पी क्वेश्चन मिळतील. हे नेहमीच्या दृष्टीने जे काही सगळं महत्त्वाचं आहे, ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आणि तुम्ही 100% एम-एम-एस पात्र होणार, हिची गॅरंटी बाळांनो आपण देतो. ओके. धन्यवाद मित्रांनो.